एक नंबर प्रभागामध्ये अहो दिवसा चलता येत नव्हतं, असे रोड झालेत. आमदाराला बिचारे आमच्या गरीबाचं लय पुण्य लागल. आम्हाला इथं दिवसा चलता येत नव्हतं, रोड झालेत, लाईट झाली, पाणी झालं. आणि दुसरी विषय सांगायचं म्हणजे याच्या अगोदरच्या काळामध्ये वसमत शहराला 2 मंत्री भेटले, तरी त्यांनी आम्हाला रस्ता दिला नाही, ना पाणी दिलं नाही, लाईट दिली नाही इकडं, ना कुठं लग्नाचं कार्यालयाचं काय दिलं नाही त्यांनी. पण या राजूभाई नवघरे आमदार झाल्या तेव्हापासून विकास म्हणजे विकासाची गतीच आहे. चेक निहाल वार्ड नंबर 1 का नागरिक हूँ और हमारे पास भैया ने जो काम आमदार साहब ने जो काम किए वो बहुत अच्छे काम किए। वार्ड नंबर 1 में उन्होंने हमको शादी खाना दिए और शादी खाना दिए तो इसमें सब गरीबों का जो गरीबों के शादियां हैं। सध्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं वसमत शहरात नगराध्यक्ष पदाचे उमेदवारात तिरंगी लढत दिसते. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावानं काही जण टीका करू लागले. मुस्लिम समाज बांधवाचे हे विषय नाही. आम्ही महाविकास आघाडीचे चेहरे पाहूनच आजपर्यंत नगराध्यक्ष वसमतला दिले. आम्ही त्यांचे कामं पाहिले. आम्हाला ते आता आमच्या वार्डामध्ये वोट मागायला यायले, मात्र त्यांनी यायच्या आधी इथं गल्लीतल्या लोकांचा विचार केलं पाहिजे आणि गल्लीतल्या लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्या वार्डामध्ये वोट मागायला यायले, तुमचे त्या वार्डामधले 4 कामं आम्हाला येऊन दाखवा, आम्ही तुम्हाला मत द्यायला तयार आहे. त्यांनी वार्डामध्ये इथं येऊन 4 कामं त्यांचे दाखवायचे तिकडे केलेले. आमच्या उमेदवाराचे, आमचे रनिंग उमेदवार हरुणभाई दालवाले, खैसरभाई अहमद, त्यांचं 5 रन आहे आणि लोकांची सहमती त्यांचे संघ आहे. लोक त्यांच्या मन लावून त्यांचं काम करायला, पॅनलचं त्यांचं करायला, पोरी पार्टीचं करायला, प्रत्येक गोष्टीला लोक ठाम आहे त्यांच्यासाठी. अहो आम्ही हाफिजबाईला नगराध्यक्ष केलं तर की काय फायदा केला? कुठं विकास केला नाही त्यांनी. बरं काय काम नाही केलं? नाही, कुठंच नाही काही. मग काय केलं त्यांनी त्यांच्या कार्यकाळात? काय कुठं काहीच विकास कुठंच केलेला नाही त्यांनी. वसमत शहरात प्रभाग क्रमांक 1 मध्ये मुस्लिम समाज बांधवांसाठी शादीखाना, वसमत शहरात विविध ठिकाणी सीसी रस्ता, हायमास्ट लाईट, काही ठिकाणी ईदगाह परिसर, संरक्षण भिंत, सभामंडप यासह विविध विकास कामं झाल्यानं समाज बांधव एकवटल्याचं दिसू लागलंय. तर दुसरीकडे काही उमेदवारांनी नगरपालिकेत सत्ता भोगली पण विकास कामं केले नसल्याचा आरोप होऊ लागलाय. चेहऱ्यामध्ये कनायाबाई सोडून समद्याचे चेहरे पाहिलेले, समद्याचं काम पाहिलेलं आहे, मात्र त्यांनी त्यांच्या वार्डामध्येच काम करून विकास करून घेतला. बाकी वसमतकडे बिलकुल लक्ष दिलेलं नव्हतं. त्या कामं भैयासाहेब आल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते, भैयासाहेब समद्याची एक ताकद लावून आणि कार्यकर्त्यांना भैयाला सांगितलं, भाई प्रत्येक वार्डामध्ये असं काम आहे. तर भैयासाहेबांना आमच्या समोर म्हणले होते, प्रत्येक वार्डामधले आपण इलेक्शन व्हायच्या आधीच काम करून घेऊ आणि आम्हाला जे मतदान मागायचं तर कामाच्या बळावर मागायचं. लोकाला घुमून फिरून खोटे आश्वासनं देऊन आम्हाला मतदान मागायचं नाही. आम्ही आमच्या कामाच्या बळावरच मतदान मागणारे नगरपालिकाला आणि पुऱ्या पॅनलसाठी मागणारे आणि पुऱ्या पक्षाकडूनच मागणारे आणि पक्षाकडूनच काम करणारे पुरे माणसं वसमतला. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि भाजपचे उमेदवार आहेत, दोघे बी सत्तेमध्ये अगोदर होते. काय वाटतं काम केले? काम काहीच नव्हतं. ते सत्तेमध्ये होते, मात्र त्यांनी त्यांच्या सत्तेपुरतंच काम केलं, त्यांचे उमेदवारीपुरतंच काम केलं. वसमत शहरपुरतं त्यांनी 1 रुपयाचंही काम केलं नाही. आणि जर केलेलं असेल तर त्यांनी दाखवा 4 कामं. त्यांनी जर केले असेल तर 4 कामं दाखवा पब्लिकमध्ये येऊन, की भाई आम्ही पब्लिकसाठी, जनतेसाठी 4 कामं केले. आम्ही सांगू शकतो की भैयासाहेब आल्यानंतर काम दिए आमदार साहब ने, जो शादी खाना है, नए कॉलोनी में रोड़ा दिए, वो सिराज खाता है वहाँ से यहाँ तक रोड बनाए और ऊपर से हाइलोजन जो लाइटा है और वो रोड़ा आपके बहुत काम है उनके, और गरीब गुरबों के लिए शादी खाना बनाए. अब जो है जो भी है काम आगे करते रहेंगे. शहरातल्या शुक्रवारपेठ भागात देखील भव्यदिव्य आमदार नवघरे यांच्या माध्यमातून सभामंडप उभारला गेलाय. यामध्ये गोरगरिबांचे लग्न सोहळे तथा छोटे मोठे कार्यक्रम होत असल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे. कुठे राहता आणि काय वाटतं, विचारधारा वाटतं का वसमत शहरात? मी वसमत शहरामध्ये शुक्रवार पेठ मारुती मंदिरच्या बाजूला राहतो. ज्ञानेश्वर हिरामन बमरुळे. आम्हाला आमदार साहेबांनी सभामंडप हे उपलब्ध करून दिलेलं आहे. सर्व गोरगरिबांचे लग्न व्हावे, त्यांच्याबद्दल आमचा आभार आहे. आणखी येणाऱ्या काही मंत्र्यांनी काहीच केलं नव्हतं पहिले, पण झालेत पण त्यांनी काही केलं नाही. पण यावेळेस राजूभैया नवघरे आमदार या साहेबांनी आमच्यासाठी इथं सवलत करून दिली. सभामंडप गोरगरिबांचे लग्न व्हावं आणि उद्या लग्न होणार आहे इथं. मला तर असं वाटते राजूभैया नवघरे
याच्यासारखं कोणीही कुठलाही आत्तापसरोक असा आमदार झाला बी नाही आणि होणार बी नाही, यापुढं होणार बी नाही. जागोजाग सामान्य माणसाचं नेतृत्व करणारा म्हणजे राजू भैया नवघरे असं आम्हाला पुऱ्या आम जनतेला वाटते. काय कारण म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंत स्वतः येऊन पोहोचतात ते, की आश्वासन देत नाहीत, खोटे आश्वासन आतापासून दिले बी नाहीत आणि देणार बी नाहीत असं आम्हाला. अनेक ठिकाणी तर शहरातल्या शेवटच्या टोकाच्या ठिकाणी राहत असलेल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मागील 25 वर्षापासून रस्ते नव्हते, ते पण आता पूर्ण झाल्याचं समाधान शेतकरी व्यक्त करू लागलेत. आता शेताला जाण्याचा पहिला रस्ता होता का? नव्हता ना. आता रोड झाला आहे विद्यापीठाच्या गेटापर्यंत, ऊस संशोधन केंद्राच्या गेटापर्यंत. हां, ही झालेला रोड मंजूर 25 वर्ष व्हाले, पण झाला आता. कोणी हां, केला मग? आता नवघरेने केला. मग मागच्या 25 वर्षात मग नगरपालिकेकडे होता ना ते. त्यानं केला नाही. हो हो म्हणून काय बसले तसे, तेव्हा त्रास होता या ऊस संशोधन ट्रक काढायला. आता झाला हे समजा. तेव्हा त्रास होता. तेव्हा होता ऊस होता तेव्हा. आता ऊस नाही, फक्त नावाला फार्म आहे ती, ऊसाचा पत्ता नाही. हा, आणि पहिल्या लोकांना कामं केले नाही का विकास? करतात काय त्याला, आम्हाला आपल्याला काय माहिती त्याच्या करतात का नाहीत करत. आम्हाला माहिती आहे की इतक्या दिवसापासून हे रोड सँक्शन होता. हां, केला आता गेल्या वर्षी झालं ते. सध्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये प्रत्येक जण ज्याचा त्याचा फंडा आजमावू लागलाय. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे 25 वर्षात न झालेला विकास 5 वर्षात झाल्यानं अनेकांनी डोळे उघडलेत. आता मात्र वसमतचा बारामती होऊ द्यायचा की वाळवंट करायचा हे मात्र वसमत शहरातल्या सुजाण नागरिकांच्या हाती हे मात्र नक्की. उमेश चक्कर, प्रभा नेटवर्क, हिंगोली.